नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये एक छान असं कुंदन ज्वेलरी सेट बनवणार आहोत। या सेट मध्ये असणार आहे एक छानसं नेकलेस, मंगळसूत्र, कानातले झुबे आणि एक छानशी रिंग। आणि हे सगळं आपण या कुंदन पीसेसने बनवणार आहोत। तर हे ब्रासचे कुंदन आहेत, मायक्रो प्लेटेड आहेत। मध्ये या कुंदन मध्ये रेड स्टोन आहे आणि बाजूनी एडी स्टोनची डिटेलिंग आहे। अगदी डिझायनर पीस आहे हा, वजनालाही हलके आहेत। बॅक साइड कुंदनची अशी आहे, बाजूला गॅप्स आहेत, या गॅप मध्येच आपल्याला मोती बांधणी करायची आहे। आणि हे खूप सुंदर पीस आहे। तर मी एक पॅकेट घेतलं आहे, त्या एका पॅकेट मध्ये 1 डझन म्हणजे 12 पीस येतात। तर हे 12 कुंदन मधून 7 कुंदन नेकलेस साठी वापरणार आहे। नंतर 2 कुंदन हे मंगळसूत्रासाठी वापरणार आहे। तर हे 2 कानातले झुमके बनवणार आहेत आणि हा एक रिंग बनवणार आहे, म्हणजेच अंगठी। तर अंगठीसाठी रिंग बेस घेतला आहे आणि कानातल्यासाठी हा इयरिंग बेस घेतला आहे। तर आपण झुबे बनवणार आहोत, त्यासाठी हे मोतीचे झुमके घेतले आहेत, हे वापरणार आहोत आणि अशा प्रकारे आपण अटॅच करणार आहोत। बाकीचे रॉ मटेरियल्स ही पाहूया। इथे 4 नंबरचे हे मोती हे वापरणार आहोत आपण। त्यानंतर 0.5 mm चे हे बीड्स आहेत, मायक्रो बीड्स। त्यानंतर हे डिझायनर बीड्स आहेत, मायक्रो प्लेटेड बीड्स आहेत हे। त्यानंतर ही गेअर वायर घेतली आहे, गोल्डन गेअर वायर आहे। नंतर ही 0.3 mm ची गोल्डन वायर आहे। त्यानंतर दोरी लागणार आहे। ते 2 कुंदन हे मंगळसूत्र बनवणार आहोत, त्यासाठी ही 36 इंचची मंगळसूत्राची सर घेतली आहे। तुम्हाला हवं तर 30 इंचची सर सुद्धा वापरू शकता। आणि नंतर टूल्स लागणार आहेत आणि बरेच साहित्य लागणार आहे, ते पुढे व्हिडिओ मध्ये कळेल। सुरुवातीला 0.3 mm ची वायर घ्यायची आहे, अगदी कोपऱ्यापर्यंतच घ्यायची आहे वायर आणि ती कट करायची आहे कटरच्या साहाय्याने। त्यानंतर वायरचा एक शेवट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 0.5 mm चे मणी, म्हणजे 0.5 mm चा बीड आणि 4 नंबरचा मोती हा त्या वायर मध्ये पास करायचा। त्यानंतर दुसरा जो शेवट आहे वायरचा, तो मोती मधून पास करायचा आहे। तर हे बघा, हे असं दिसतं। त्यानंतर 0.3 mm चा जो वायर आहे त्यामध्ये एक मोती आणि एक 0.5 mm चा बीड तो घालायचा आहे आणि मोतीमधून वायर खेचायची अशी। अशा प्रकारे आपल्याला मोतींची बांधणी करायची आहे। एकूण 12 मोती आपण वापरणार आहोत। मोती, नंतर 0.5 mm चे बीड बाजूला करायचं आहे आणि मोतीमधून वायर पास करून अशा प्रकारे खेचायचा आहे तो वायर। तर हे फ्लावर हे कुंदनला अटॅच करायचं आहे। तर इथे 12 मोती तारेत बांधले आहेत आणि हे कुंदनला अटॅच केलं आहे। तर हे कसं अटॅच केलं आहे, तर मोतीचे जे स्टार्टिंगचा वायर होता तो हा कुंदनला अटॅच केला आहे। हा बघा, तुम्हाला दाखवते हा वायर। हा वायर जो आहे तो कुंदनला 2-3 वेळा आपल्याला राऊंड करायचा आहे आणि मोती अटॅच करायचे आहेत। तर इथे 12 मोतीच घेतले आहेत आणि हे वरचे 4 गॅप जे आहेत ते सोडले आहेत।
म्हणजे तिथे मोती नाही लावायचे आपल्याला. आणि ते 4 गॅप का सोडले आहेत ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. तर आता आपण मोती फिक्स करणार आहोत कुंदनवरती. तर हे गॅप मधून आपल्याला 0.3 mm ची वायर पास करायचं आहे आणि त्यानंतर मोतीला 2-3 राऊंड करायचे आहेत. अगदी घट्ट राऊंड करायचे आहेत. त्यानंतर पुन्हा गॅप मधून वायर पास करायची आहे. आपण नेहमी मोती कुंदनवरती डबल फिक्सिंग करतो. तर हा पहिला राऊंड आहे आणि अगदी वायर चांगला खेचून घ्यायचा आहे. पुन्हा गॅप मधून वायर पास करून प्रत्येक मोती हा कुंदनला अटॅच झाला पाहिजे. नेकलेसच्या कुंदनसाठी फक्त 12 मोती वापरले आहेत आणि वरती 4 गॅप असे सोडले आहेत. पण जेव्हा आपण मंगळसूत्र बनवणार त्यावेळेस पूर्ण कुंदन जो आहे तो पूर्ण मोती लावणार आहे आणि त्यासाठी 16 मोती वापरले आहेत मी. ते मी मंगळसूत्र बनवताना दाखवणार तुम्हाला. पण आत्ता आपण हे 4 गॅप सोडूनच जे 7 कुंदन काढले आहेत नेकलेससाठी त्या 7 कुंदनला वरती 4 गॅप सोडून 12 मोतीच लावायचे आहेत. तर एकदा मोती फिक्स करून झाले आहेत. आता आपण दुसऱ्या वेळेस मोती फिक्स करणार आहे. ते प्रत्येक मोतीमध्ये हा असा वायर असा राऊंड करून एक मोती, त्यानंतर 2, 3, 4 प्रत्येक मोतीला वायर असे राऊंड करायचे आहेत आणि घट्ट खेचायचं आहे. त्यामुळे मोती असे घट्ट बसतील. तर अशा प्रकारे आपण मोती कुंदनला सिक्युअर केले आहेत आणि यामुळे मोती कधीच निघणार नाही. तर यानंतरची स्टेप की हे जे कुंदन आहे यावरती एक बीड लावणार आहोत आपण. 1 mm चा बीड लावणार आहोत. तर इकडे 11 बीड्स 1 mm चे 11 बीड्स इथे फिक्सिंग वायर मध्ये टाकायचे आहेत आणि एंडला बीड्स पडू नये म्हणून एक छोटा लूप बनवायचा आहे. त्यानंतर एक बीड हे जे 2 मोतीचे गॅप्स आहेत त्या गॅप्स मध्ये एक बीड आपल्याला फिक्स करायचं आहे. हे 1 mm चे मायक्रो पॉलिशचे बीड आहेत आणि ते मी एक बीड लावते. तुम्हाला हवं तर तुम्ही असं पूर्ण बीड्स सुद्धा लावू शकता. आता हे कंप्लीट होतच आलंय आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे कुंदनही रेडी करायचे आहेत. तर लास्ट स्टेप मध्ये मोतींना 2-3 वेळा आणखीन राऊंड करायचं आहे. मला प्लायरची मदत हवी तर प्लायर पण वापरू शकता. आणि त्यानंतर कटरच्या साहाय्याने उरलेली वायर कट करायची आहे आणि कट केल्यानंतर चेक करायचं की वायर टोचली नाही पाहिजे. तर अशा प्रकारे हा एक कुंदन रेडी आहे. अशाच प्रकारे बाकीचे कुंदनही तयार केले आहेत. हे एकूण 7 कुंदन आहेत. तर चला आता नेकलेस बनवण्यासाठी साहित्य बघूया. तर इकडे गेअर वायर लागणार आहे, हे कुंदन पीसेस. त्यानंतर हे ब्रश पॉलिशचे मायक्रो बीड्स आहेत आणि दोरी लागणार आहे. 2 लॉकिंग बीडही घेतले आहेत गेअर वायर दोरीला फिक्स करण्यासाठी. तर इथे हाताच्या कोपऱ्यापर्यंत गेअर वायर कट करणार आहे. त्यानंतर लॉकिंग बीड ही गेअर वायर मध्ये पास करणार आहे आणि ही गेअर वायर ही दोरीच्या लूप मध्ये पास करायची आहे आणि जो गेअर वायरचा एंड आहे तो लॉकिंग बीड मध्ये पास करायचा आहे. आणि त्यानंतर
प्लायरनी हा जो लॉकिंग बीड आहे तो प्रेस करायचा आहे। तर अशा रीतीने आपण ही जी बीडिंग वायर आहे म्हणजेच गेअर वायर ही लूप मध्ये सिक्युअर करतो। आता आपण 6 बीड्स घेणार आहोत। तर 6 बीड्स गेअर वायर मध्ये टाकायचे आहेत। आणि त्यानंतर एक कुंदन पीस टाकायचं आहे। आता हा वरती जे 4 गॅप सोडले आहेत ना त्या गॅप मधून ही वायर पास करायची आहे। पुन्हा आपल्याला 3 बीड्स टाकायचे आहेत गेअर वायर मध्ये आणि पुन्हा एक कुंदन पीस। त्यानंतर पुन्हा 3 बीड्स आणि कुंदन पीस। तर अशाच प्रकारे आपल्याला हे सगळे कुंदन ओवायचे आहेत। हा नेकलेस बनवण्यासाठी गेअर वायर नसेल तर ज्वेलरीचा थ्रेड ही वापरू शकतो, म्हणजेच हाफ नंबरचा नायलॉन थ्रेड। या नेकलेसचा लुक अगदी गलसरी सारखा येणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। जे चॅनलवरती नवीन आहेत, पहिल्यांदाच आले आहेत, त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा। तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप प्रोत्साहनदायक आहे। असेच छान छान व्हिडिओ आणण्यासाठी प्लीज सबस्क्राईब टू सिटी आर्ट क्रिएशन्स। आणि मैत्रिणींनो, हा ज्वेलरी मेकिंग ट्युटोरियल तुम्हाला सोपा होता का समजायला, किंवा काही गोष्ट समजली नाही तर कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा 3 बीड्स गेअर वायर मध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर एक कुंदन। आता 7ही कुंदन गेअर वायर मध्ये ओवले आहेत आणि आता लास्टला 6 बीड्स ओवायचे आहेत। म्हणजे सुरुवातीला 6 बीड्स आणि शेवटीही 6 बीड्स गेअर वायर मध्ये ओवायचे आहेत। तर आता आपल्याला दोरीला लॉक करायचं आहे, त्यासाठी लॉकिंग बीड घेतला आहे। तर ही लॉकिंग बीड मध्ये गेअर वायर पास करायची आहे आणि ही गेअर वायर दोरीच्या लूप मधून पास करून पुन्हा लॉकिंग बीड मध्ये पास करायचं आहे। गेअर वायर अशी घट्ट खेचायची आहे, त्यामुळे नेकलेस लूज होणार नाही। छान अशी घट्ट खेचायची गेअर वायर आणि त्यानंतर प्लायरच्या साहाय्याने लॉकिंग बीड प्रेस करायचं आहे। आणि ही जी गेअर वायर आहे उरलेली ही 1-2 बीड्स मधून पास करायची आहे। आणि त्यानंतर उरलेली जी गेअर वायर आहे ती कट करायची आहे। तर बघा, नेकलेस रेडी झाल्यानंतर हा असा दिसतो। अगदी हलका नेकलेस आहे। पूर्ण दिवस तुम्ही वेअर करून राहिला लग्नामध्ये किंवा फंक्शनमध्ये तरी तुम्हाला असं जड वाटणार नाही, इतका हलका नेकलेस आहे हा। चला पुढे आपण मंगळसूत्र बनवूया आणि त्यासाठी लागणारं रॉ मटेरियल पाहूया। मंगळसूत्र बनवण्यासाठी ही 20 केसची वायर वापरली आहे। तर ही 20 केसच्या वायरने आपण हे जे डवली आहेत
यांचा बेस बनवणार आहोत. हे असे 2 डवले बनवले आहेत. नंतर बीड्स घेतले आहेत. त्यानंतर क्रिस्टल घेतले आहेत. हे 8 नंबरचे क्रिस्टल आहेत. 2 रेड आणि 1 ग्रीन. ओके, या क्रिस्टलसाठी आपण हे 3 नंबरचे कॅप्स घेतले आहेत. गोल्डन कॅप्स आहेत. इकडे 6 कॅप्स लागतील आपल्याला 3 क्रिस्टलसाठी. आणि त्यानंतर ही 0.3 mm ची वायर आहे, गोल्डन वायर. त्यानंतर ही 36 इंच मंगळसूत्र सर आहे. आणि ज्वेलरी टूल्स ही लागतील. तर या 20 गेजच्या वायरमधून मी 15 ते 20 सेंटीमीटरचा वायर कट करून घेणार आहे. हे बघा, इथे कट केला आहे. आणि राऊंड नोज प्लायरच्या मदतीने या वायरला लूप बनवायचा आहे. अशा प्रकारे एक लूप बनवायचा आहे आणि त्यानंतर हे असं सर्कल बनवत जायचं आहे. तर हा आपण डवल्यांचा बेस बनवत आहोत. तर हा बेस आपल्याला, हा जो कुंदन आहे त्याचा जो डायमीटर आहे तेवढा मोठा हा बेस बनवायचा आहे. आणि ही जी वायर आहे या वायरला सरळ करायचं आहे अशा प्रकारे. आणि हा जो बेस बनवला आहे सेम असाच दुसरा एक बेस बनवायचा आहे 2 डवल्यांसाठी. आणि हा बेस 0.3 mm च्या वायरने या डवल्यांना अटॅच करायचा आहे. तर इथे मी एक 15-20 सेंटीमीटर वायर कट करते. असा बेसला अटॅच करायचा आहे. आणि त्यानंतर हा बेस हा वायरने फिक्स करायचा आहे. हा वायर असा मोत्यांच्या अवतीभोवती 2-3 वेळा रॅप करून पुन्हा बेसमधून हे डवल्यांचा जो गॅप आहे, जे कुंदनचा गॅप आहे त्यामधून वायर्स काढायचे आहेत. तर अशा प्रकारे हे दोन्हीही बेस लावून झाले आहेत कुंदनला. त्यानंतर हा जो वरती जो वायर आहे त्याचं लूप बनवायचं आपल्याला. तर हा असा लूप बनवायचा आहे. तर ह्या आपल्या डवल्या तयार झाल्या आहेत, मंगळसूत्राच्या वाट्या. तर आपण पेंडंट बनवायला घेऊया आता. त्यासाठी 20 गेजचीच वायर 10 सेंटीमीटर कट केली आहे. आणि त्या 20 गेजच्या वायरचं लूप बनवायचं आहे राऊंड नोज प्लायरच्या मदतीने. त्यानंतर त्याच्यामध्ये एक बीड घालायचं आहे. त्यानंतर एक कॅप घालायची आहे. एक रेड क्रिस्टल टाकायचं आहे. हा रेड क्रिस्टल 8 नंबरचा आहे. आणि त्यानंतर पुन्हा कॅप क्लोज करायचा आहे. त्यानंतर एक बीड घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एक वाटी. त्यानंतर पुन्हा बीड आणि कॅप. आता हा ग्रीन क्रिस्टल घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा कॅप, क्रिस्टल क्लोज करायचं आहे. पुन्हा एक बीड, त्यानंतर वाटी, त्यानंतर पुन्हा एक बीड टाकायचं आहे. एक कॅप आणि रेड क्रिस्टल आणि एक कॅप क्लोज करायची आहे. आणि एक पुन्हा बीड टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पेंडंट बनवलं आहे मंगळसूत्राचं.
खूपच सुंदर पेंडंट बनवलं आहे. त्यानंतर लूप क्लोज करायचा आहे आणि हे जे पेंडंट आहे हे मंगळसूत्राच्या सरीला अटॅच करायचं आहे. तर इथे मी 36 इंचचं मंगळसूत्राची सर घेतली आहे. 30 इंचची पाहिजे ती तशीही कस्टमाइज करून मिळेल. मंगळसूत्रानंतर आता कानातले झुमके बनवूया. त्यासाठी लागणारं साहित्य हे कुंदन आहे मोती लावलेले, आणि हे झुमके आहेत, आणि हे इयरिंग बेस. तर चला आपण हे अटॅच करूया 0.3 mm च्या वायरने. तर इथे मी साधारण एक फूट वायर घेतला आहे आणि हा कुंदनला अटॅच करायचा आहे आपल्याला. अगदी फिटिंग मध्ये अटॅच करायचं आहे. त्यानंतर हा इयरिंग बेस घ्यायचा आहे, आणि इयरिंग बेसला एकूण 6 होल्स असतात. त्या प्रत्येक होलमधून ही वायर पास करून मोती जे कुंदनचे मोती आहेत त्या मोतींना 0.3 mm ची वायर व्रॅप करायची आहे. रॅपिंग पूर्ण झाल्यानंतर झुमके अटॅच करायचे आहेत. तर 0.3 mm च्या वायरनेच झुमके अटॅच करणार आहे. गॅपमधून वायर पास करायची आहे, आणि अशा प्रकारेच आपल्याला झुमके अटॅच करायचे आहेत. अगदी सोपी पद्धत आहे. तर हे कानातले बनवून तयार आहेत, आणि अशाच प्रकारे मी दुसरं कानातलेही बनवलं आहे. खूप सुंदर झुमके बनले आहेत. आणि यानंतर आपल्याला अंगठी बनवायची आहे. तर अंगठीसाठी इथे अंगठीचा रिंग बेस घेतला आहे, पण हा छोटा असल्यामुळे B7000 ग्लूने या अंगठीच्या बेसला स्टिक करणार आहे. कुंदन हा रिंग बेस पेक्षा मोठा आहे, आणि त्यामुळे वायर रॅपिंग करणं हे कठीण होतं, म्हणून हे रिंग बेस स्टिक केला आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये नेकलेस बनवला आहे, मंगळसूत्र बनवलं आहे, छान असे 2 कानातले झुमके बनवले आहेत, आणि त्यानंतर छान अशी अंगठी बनवली आहे. एक पॅकेटमध्ये 12 कुंदन आले, आणि त्या 12 कुंदनचा आपण एक छान ज्वेलरी सेट बनवला. हा सेट तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.